सिद्धेशजी कदम, पूर्वेशजी सरनाईक, दीपेशजी म्हात्रे, युवा सेनेचे गरज अमोल, त्याचबरोबर भाऊ कदम सुद्धा, भाऊ चौधरी सुद्धा. यानंतर आदरणीय डॉक्टर खासदार संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे साहेब आपल्याशी संवाद साधणार आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की कल्याण पूर्वेमध्ये जो शासकीय योजनांचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला होता, एका विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 25 ते 30 हजार लाभार्थींना लाभ देण्याचं काम त्या ठिकाणी झालं होतं. आणि त्या कल्याण पूर्वेमधनं शासन आपल्या दारी ह्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. असे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या भावना, आपले विचार, शिवसेनेची पुढील वाटचाल याविषयी व्यक्त कराव्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज या करवीर नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये छत्रपती शाहू महाराज आणि तारा राणी यांच्या या पवित्र भूमीत आणि महालक्ष्मी अंबाबाई यांच्या दारामध्ये हे अधिवेशन या ठिकाणी होत आहे. मी या अधिवेशनाला महाराष्ट्रातून आलेल्या सर्व शिवसैनिकांचे जोरदार स्वागत जे आहे ते या ठिकाणी मी करतो. खरं तर या ठिकाणी मी बोलणार नव्हतो, पण तरी सगळे आपले लोकांनी खूप प्रेशर टाकला माझ्यावर की या ठिकाणी बोललं पाहिजे. आज मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आज एवढ्या मोठ्या व्यासपीठावरून मला माझे विचार जे आहेत या ठिकाणी मांडण्याची संधी जी आहे ती या ठिकाणी दिली. मी आज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा पुत्र म्हणून नाही, या ठिकाणी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणून नाही, पण आज एका संघर्ष योद्ध्याचा मुलगा म्हणून आज आपल्या सगळ्यांशी जे आहे मी या ठिकाणी संवाद साधणार आहे. आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलात आणि आजच्या या सत्राचा शेवटाकडे आपण जातोय, पण तरीही मोठ्या संख्येमध्ये जे आहेत हे या ठिकाणी आपण सगळे लोक त्याच जोशपूर्ण वातावरणामध्ये त्या उमेदीने जे आहेत या ठिकाणी हजर आहात. आज या ठिकाणी शिंदे साहेबांनी हे का केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आज शिंदे साहेबांनी जे काही केलं ते आपल्या शिवसेनेसाठी केलं आणि आज जे त्यांनी केलं ते केल्यानंतर गेल्या 1.5-2 वर्षानंतर या महाराष्ट्राला जे आहे त्याची प्रचिती आलेली आहे की हा निर्णय जो आहे हा शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने जे आहे हे का घेतला. मला त्याच्यावरती जास्त बोलायचं नाही. हे अधिवेशन जे आहे याच्या अगोदर देखील अधिवेशनं झाली, पण मला वाटतं गुलाबराव पाटील साहेब असं महाअधिवेशन जे आहे हे काही काळापूर्वी झालं होतं. तिथे कोणाला तरी आणि कोणासाठी एक त्यांचं
वर्चस्व असेल किंवा त्यांना प्रमुख पद असेल हे देण्यासाठी जबरदस्तीने जे आहे एक अधिवेशन पार पडलं होतं. पण हे अधिवेशन जे आहे हे शिवसेना आणि संघटना आणि शिवसैनिक वाढीसाठी जे आहे हे अधिवेशन या ठिकाणी आपण घेतोय. याच्या अगोदर बाळासाहेबांनी अधिवेशन जे आहे या कोल्हापूरमध्ये घेतलं होतं आणि आज जे आहे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम शिंदेसाहेब या ठिकाणी करतायत. आज बोलत असताना काही चुका झाल्या तर आपण आपल्या पोटामध्ये त्या घ्याव्यात, कारण की एवढं मोठं व्यासपीठ जे आहे आणि या व्यासपीठावरून माझ्यासारखा एक साधारण कार्यकर्ता जो आहे तो या ठिकाणी बोलतोय. आज शिंदे साहेबांना जवळून पाहण्याचा योग जो आहे हा मला या ठिकाणी आला की शिंदे साहेबांनी हे कशासाठी केलं. शिंदे साहेब आज एका सामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेऊन काबाड कष्ट करून स्वतःच्या परिवाराचा गाडा जो आहे रिक्षा चालवून एक रिक्षा ड्रायव्हर ते या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून प्रवास जो आहे हा विलक्षण प्रवास जो आहे हा प्रवास आपण या ठिकाणी पाहिला. हे पाहण्याचा योग जो आहे मला खूप जवळून आला, कारण की त्यांचं संघर्षमय जीवन जे आहे हे पूर्ण महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिलं आणि त्यांच्याबरोबर साक्षीदार आपण देखील या ठिकाणी आहात. कशा प्रकारे संघटनेसाठी शिवसेनेसाठी शिवसेना या 4 अक्षरासाठी जे आहे हे त्यांनी जे आहे आपलं पूर्ण आयुष्य जे आहे हे त्या ठिकाणी खर्ची घातलं. आज एक सामान्य शिवसैनिक एक सामान्य रिक्षा चालक त्याला या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री करण्याची ताकद जर कोणामध्ये होती ती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि 4 अक्षरी शिवसेनेमध्ये होती. आणि आपल्या सारख्या त्यांच्या बरोबर जीवाला जीव देणारे शिवसैनिक. आज शिंदे साहेब मला आठवतं की सुरुवातीला जेव्हा ते शाखा प्रमुख झाले दिघे साहेबांनी त्यांना मला वाटतं वयाच्या 16व्या-17व्या वर्षी शाखा प्रमुख केला असेल. शाखा प्रमुख झाल्यापासून शिंदे साहेबांनी वळून मागे पाहिलं नाही. शाखा प्रमुख, नगरसेवक, सभागृह नेता, आमदार, मंत्री, विरोधी पक्ष नेता आणि या महाराष्ट्राचा आज मुख्यमंत्री. पण आज हा जो प्रवास जेवढ्या सोप्या भाषेमध्ये सोप्या एका वाक्यामध्ये मी मांडला तसा सोपा जो आहे ह्यांचा प्रवास नाही. हा प्रवास जो आहे हा प्रवास खूप खडतर होता. हा प्रवास करत असताना आपल्या आयुष्यामध्ये खूप घटना ज्या आहेत त्या ठिकाणी घडल्या. हा प्रवास जो आहे हा प्रवास जेव्हा साहेब शाखा प्रमुख नव्हते किंवा असतील तेव्हा आपल्या परिवाराचा गाडा आखण्यासाठी त्यांचा जन्म तर एका खेड्यामध्ये झाला, साताऱ्यामधील आहिर या गावी. आणि अशा दुर्गम भागामधून मनाशी एक स्वप्न बाळगून जे आहे हे या ठिकाणी शिंदे साहेबांनी आपला प्रवास सुरू केला. मुंबईला आले, ठाण्यामध्ये स्थायिक झाले आणि ठाण्यामध्ये जे आहे हे रिक्षा चालवून जे आहे त्यांनी सुरुवात केली. रिक्षा चालवली. आमच्याकडे एक कॅसल रॉक फिशरीज होती, मच्छी कंपनी. त्या मच्छी कंपनीमध्ये मच्छी सोलायचं काम देखील शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं. आणि त्यानंतर जे आहे अनेक अशा कंपन्यांमध्ये जे आहे वागळे इस्टेट, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, देवराजी तुम्हाला माहिती असेल तुमची पण कंपनी जी आहे ती त्या ठिकाणी वागळे इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये होती. त्या वागळे इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आम्ही त्या ठिकाणी राहायचो.
एका चाळीमध्ये सुरुवात झालेला प्रवास, एका छोट्याशा 10 बाय 10 मध्ये चालू झालेला प्रवास आज मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला, वर्षा या निवासस्थानापर्यंत पोहोचला। हे आम्ही स्वतः जवळून पाहिलं। शिंदे साहेबांचे वडील जे आहेत हे एका कंपनीमध्ये काम करत होते, पॅकराईट। आम्ही तेव्हा लहान होतो खूप। कॉरुगेटेड बॉक्सेस बनवायचं काम ते होतं। तर ते काम जे आहे ते शिंदे साहेबांचे वडील, माझे आजोबा जे आहेत ते त्या ठिकाणी कामाला होते मुकादम म्हणून। मुकादम म्हणून ते काम पाहत असताना हळूहळू काम जे आहे ते घरी यायला लागलं। घरामध्ये देखील आम्ही सगळा परिवार जो आहे तो त्या कामामध्ये, आमच्या त्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये जे आहे हे काम देखील त्या ठिकाणी घरी आणलं। त्या ठिकाणी आमचा पूर्ण परिवार जो आहे त्याच्यामध्ये काम करत होता। हळूहळू शिंदे साहेबांनी जे आहे त्या ठिकाणी रिक्षा बाजूला सायमल्टेनियसली कुटुंबाचा गाळा आपण आखला पाहिजे त्याच्यासाठी सुरू केला। मच्छी कंपनीमध्ये काम केला, बॉटल कंपनीमध्ये काम केला। त्याच्यानंतर हळूहळू छोटा मोठा धंदा जो आहे तो त्या ठिकाणी सुरू केला आणि नंतर दिघे साहेबांच्या आशीर्वादाने शाखा प्रमुख झाले, नगरसेवक झाले। नगरसेवक झाल्यानंतर जे आहे हे त्या ठिकाणी सभागृह नेते पद जे आहे हे शिंदे साहेबांना दिघे साहेबांनी दिलं। जेव्हा शिवसेनेसाठी शिंदे साहेब काम करत होते तेव्हा आम्हाला वाटायचं की आम्हाला तर बिलकुल वेळ जो आहे हा शिंदे साहेब त्या ठिकाणी देत नाही। परिवाराला थोडा देखील वेळ जो आहे तो शिंदे साहेब त्या ठिकाणी देत नाही। पूर्णपणे जे आहे हे स्वतःचं जीवन जे आहे हे शिवसेना या 4 अक्षरासाठी अर्पण करून टाकणारा हा शिवसैनिक। तेव्हा आम्हाला वाटायचं की आमचा बाप जो आहे तो आमच्या बरोबर जो आहे काही वेळ क्षण जे आहे ते त्या ठिकाणी घालवले पाहिजे। आम्ही त्या ठिकाणी कंप्लेंट करायचो आमच्या आईला की बाबा जे आहेत हे घरी आपल्याला दिसत नाही, नेहमी जे आहेत ते त्या ठिकाणी कामावरती असतात। पण आज त्यांनी जी मेहनत त्यावेळेस केली जी आजपर्यंत करताय, म्हणून आज जे आहे ती मेहनत करून या महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावरती जाण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं। पक्षासाठी अनेक आंदोलनं त्या ठिकाणी केली। त्या ठिकाणी जेलमध्ये देखील शिंदे साहेब गेले। जेव्हा बेळगाव कारवार हा सीमावाद चालू होता त्या प्रश्नामध्ये देखील शिंदे साहेबांनी भाग घेतला आणि त्याच्यामध्ये देखील शिवसेनेसाठी बेळगाव कारवारसाठी जे आहे ते लढा देण्याचं काम देखील शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं। शिंदे साहेब हे काम करत असताना दिवस रात्र जे आहे फक्त लोकांसाठी झटले, लोकांसाठी झिजले। आणि नंतर दिघे साहेबांच्या, जसं मी आपल्याला सांगितलं की दिघे साहेबांच्या आशीर्वादाने जे आहे ते त्या ठिकाणी सभागृह नेते झाले। सभागृह नेते झाल्यानंतर जे आहे ते अजून शिवसेनेची घोडदौड जी आहे या ठाण्यामध्ये वाढवण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांनी केलं। पण काही वर्षानंतर जे आहे हे दिघे साहेब जे आहेत ते आपल्यामधून निघून गेले। सगळ्यांना वाटलं आता ठाण्याच्या शिवसेनेचे काय होईल, ठाण्याचे शिवसैनिक कुठे जातील, ठाण्याची शिवसेना जी आहे ती आता कशा प्रकारे वाढेल, जी शिवसेना जी आहे ती घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं। आज त्या शिवसेनेचं जे आहे ते काय होईल। दिघे साहेब गेल्यानंतर जाळपोळ झाली। सिंगाण्याचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामध्ये अनेक शिवसैनिक जे आहे हे जेलमध्ये गेले। आपल्याला मी सांगू इच्छितो की तेव्हा फक्त शिंदे साहेब जे आहे
हे नगरसेवक होते, पण शिंदे साहेब एक रात्र देखील जो आहे तो त्या ठिकाणी त्यांनी विश्रांत घेतली नाही, की जोपर्यंत जे जे शिवसैनिक जेलमध्ये गेलेत ते प्रत्येक शिवसैनिकाला जेलमधून बाहेर काढेपर्यंत जे आहे हे शिंदे साहेबांनी उसंत त्या ठिकाणी घेतली नाही. म्हणून आज जे आहे आज आपण या ठिकाणी सगळे लोक जे आहेत ते त्यांच्या बरोबर उभे आहोत. दिघे साहेब गेल्यानंतर जे आहे या ठाण्याला वाली कोण, तेव्हा मला वाटतं एक साधारण नगरसेवक, आपल्यामधून भरपूर लोक जे आहेत ते नगरसेवक आहात, आमदार आहात, खासदार आहात, पण तेव्हा फक्त शिंदे साहेब जे नगरसेवक होते. भुसे साहेबांना माहिती आहे, भुसे साहेबांनी दिघे साहेबांबरोबर खूप जवळून काम केलं. रवी फाटक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या ठिकाणी प्रत्येक माझा शिवसैनिक जो आहे हा कसा बाहेर येईल त्याच्यासाठी अहोरात्र शिंदे साहेबांनी मेहनत केली. हे आम्ही जवळून पाहिलं. अहोरात्र त्याच्या कुटुंबाबरोबर जेलमध्ये शिवसैनिक गेल्यानंतर त्याची कुटुंबाची काळजी देखील शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी घेतली. कुठल्याच कुटुंबाला जे आहे ते वाऱ्यावरती शिंदे साहेबांनी सोडलं नाही. सगळ्यांची जबाबदारी देखील जी आहे ती शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी घेतली. आणि हळूहळू जे आहेत हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते त्या ठिकाणी बाहेर आले. त्याच्यानंतर शिवसेनेची घोडदौड जी आहे ही ठाण्या जिल्ह्यामध्ये जी आहे ती त्या ठिकाणी वाढू लागली. शिंदे साहेबांनी परत मागे वळून जे आहे ते कधी पाहिलं नाही. फक्त आणि फक्त शिवसेनेसाठी जे आहे ते त्या ठिकाणी काम केलं. शिवसेना तळागाळात पर्यंत घेऊन जाण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं. आणि आज शिंदे साहेब आमदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, पण आजही शिंदे साहेब एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जे आहे ते आपल्या सगळ्यांमध्ये वावरताना आपल्याला दिसतं. आपण हे कधीच नाकारू शकत नाही. अगोदरचे नेतेही आपण पाहिले. आज शिंदे साहेब सकाळपासून या अधिवेशनाला जे आहे हे आपल्या सगळ्यांबरोबर खाली त्या ठिकाणी बसलेले आहेत. याच्यावरून आपल्याला कळून येईल की आजही जे आहे शिंदे साहेबांमधला कार्यकर्ता जो आहे तो त्यांनी मरू दिला नाही. कार्यकर्त्याला जगवण्याचं काम आणि कार्यकर्ता स्वतःमधला कार्यकर्ता कधी मरू दिला नाही त्यांनी. आजही फक्त कार्यकर्त्यांसाठी, शिवसेनेसाठी, या महाराष्ट्राच्या जनतेसाठी जे आहे हे दिवस रात्र त्या ठिकाणी पायाला भिंगरी लावून त्या ठिकाणी काम करतायत. सतत माणसांचा गराडा जो आहे हा शिंदे साहेबांच्या भोवती आहे. एक वेगळा विश्वास जो आहे हा वेगळा विश्वास शिंदे साहेबांवरती आपल्या सगळ्यांचा आहे. आज शिंदे साहेबांनी कधी कुटुंबावरती मी आपल्याला सांगितलं की त्यांनी आपलं कुटुंब फक्त आपलं, माझं कुटुंब माझी जबाबदारी केली नाही. माझं कुटुंब जे आहे हा पूर्ण महाराष्ट्र आहे. माझं कुटुंब जे आहे हे सगळे शिवसैनिक आहे. या ब्रीद वाक्याने जे आहे या ब्रीद वाक्याचं पालन करण्याचं काम जे आहे ते शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं. मला आठवतं की शिंदे साहेब कधी त्यांना माहिती नव्हतं मी कुठल्या इतिहास शिकतोय, कुठल्या शाळेत आहे, कितवीत मी गेलो, पास होतोय, फेल होतोय. खरं सांगतोय, जे काय ते या ठिकाणी खरं सांगण्याचं काम मी या ठिकाणी करतोय. त्यांनी जो वेळ जो आहे हा मुलगा म्हणून आई वडिलांना वेळ असेल, बाप म्हणून मला असेल, नवरा म्हणून माझ्या आईला असेल, त्यांची तब्येत असेल, या कोणाचीही काळजी जी आहे ती त्यांनी केली नाही. फक्त राज्याचा विकास आणि शिवसैनिकाचं हित जे आहे हे त्यांनी उराशी बाळगून जे आहे ते त्या ठिकाणी काम केलं. खरं तर जेव्हा वेगवेगळ्या मी कार्यक्रमामध्ये जातो, कौटुंबिक कार्यक्रम, तिथे परिवाराचे इंटरव्ह्यू वगैरे असतात. दिवाळी आली की होतात राजकीय पुढाऱ्यांचे इंटरव्ह्यू वगैरे. तेव्हा मला त्याच्यामध्ये पहिलाच प्रश्न असतो, शिंदे साहेबांबरोबरची अशी चांगली एक आठवण सांगा.
पण मी तुम्हाला आज सांगतो की शिंदे साहेबांना मी जे पाहिलं हे फक्त आणि फक्त शिवसैनिकांमध्ये पाहिलं. मला एकही आठवण जी आहे ती लहानपणाची आठवत नाही की शिंदे साहेबांनी जे आहे माझ्या बरोबर जे आहे हे चांगले क्षण जे आहे ते त्या ठिकाणी व्यतीत केले असतील. कारण की सतत लोकांसाठी आम्ही नेहमी पहिलं खूप त्यांना कंप्लेंट करायचो, अरे आमच्यासाठी कधी वेळ देणार, आमच्यासाठी कधी वेळ देणार. त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्यांच्याकडे कधी नसायचं. आम्ही ठरवायचो कधी कधी आम्हाला जो आहे तो त्या ठिकाणी मला पण अभिमान आहे माझ्या बापाचा की ज्या बापानी जे आहे या सर्व शिवसैनिकांना जे आहे ते आपलं कुटुंब त्या ठिकाणी मांडलं. म्हणून आज साधारण शिवसैनिक जो आहे तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला. आणि आज भरपूर लोक जे आहे हा माझा बाप चोरला, बाप चोरला, बाप चोरला. आज या ठिकाणी जे आहे बाप चोरला, रोज उठलं की बाप चोरला. आज बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे आहेत हे कुठल्या एकाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, हे सगळ्यांचे जे आहे फक्त एकच बाप जो आहे हा या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला ते आहे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. आज या बापामुळे जे आहे ते आपण हे सगळे दिवस जे आहेत या ठिकाणी पाहतोय. आज त्याच बापाच्या आशीर्वादामुळे जे आहे हे शिंदे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. आज शिंदे साहेब ज्या प्रकारे काम करतात आपण सगळ्यांनी पाहिलं. कोल्हापूरचा पूर असेल, इर्शालवाडीची घटना असेल, साताऱ्याचा पूर असेल, कुठलीही घटना झाली, महालक्ष्मीची घटना झाली, सगळ्यात अगोदर धावून जाणारा शिवसैनिक जर कुठला असेल तर तो एकनाथ शिंदे आहे. कुठेही आपण पहा सगळ्यात अगोदर कोण पोचतं? शिंदे साहेब. आज इर्शालवाडीची घटना आपण पाहिली, त्या इर्शालवाडीच्या घटनेमध्ये जे आहे हे सर्वात अगोदर वरती त्या डोंगरावरती कोणी जात नव्हतं. त्या डोंगरावरती कोणी जात नव्हतं. त्या ठिकाणी जाण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी त्यांना सगळ्यांनी सांगितलं, अधिकाऱ्यांनी वरती जाण्याचा मार्ग नाही. पण तरीही त्यांचं एक नेहमी असतं, मी जरी या राज्याचा मुख्यमंत्री झालो तरी सगळे प्रोटोकॉल जे आहेत हे माझ्यासाठी नाही. मी एक कार्यकर्ता जो आहे तो माझ्यामधला जिवंत ठेवलाय. मी जेव्हा त्या ठिकाणी जातो तेव्हा त्या ठिकाणी अजून वेगाने जे आहे ते त्या ठिकाणी काम जे आहे ते त्या ठिकाणी होतं. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये पर्सनल लक्ष देऊन स्वतः उतरून जे आहे ते त्या ठिकाणी शिंदे साहेब काम करतात. आज इर्शालवाडीची घटना झाली. आज यामध्ये कोल्हापूरला आम्ही आलो होतो तेव्हा पूर आला होता. या कोल्हापूरमध्ये असेल, सांगलीमध्ये असेल, मोठ्या संख्येमध्ये जे आहे हे लोक त्या ठिकाणी बेघर झाले होते. शिंदे साहेब तेव्हा युडी मिनिस्टर होते. तेव्हा पूर्ण यंत्रणा घेऊन जे आहे ते या ठिकाणी शिंदे साहेब आले. पूर ओसरल्यानंतर जे आहे हे या ठिकाणी पूर्ण डॉक्टरांची टीम घेऊन आले. कुठलीही घटना झाली, इमारत पडली की शिंदे साहेब, हे त्यांची सवय जी आहे ती पहिल्यापासून ते आजपर्यंत त्यांनी ती कायम ठेवली. पण दुसरीकडे कोविड सारखा आजार जेव्हा आला तेव्हा माझं कुटुंब माझी जबाबदारी करत बसले आणि लोकांना जे आहे हे कोरडी आश्वासनं फक्त फेसबुक लाईव्हच्या माध्यमाने देण्याचं काम जे आहे त्या अगोदरच्या लोकांनी केलं. आणि कोविडच्या वॉर्डमध्ये पीपीई किट घालून जाण्याचं काम, आपला स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून जाण्याचं काम फक्त शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं. तेव्हा आम्हाला वाटत नव्हतं का की शिंदे साहेबांनी जे आहे ते त्या ठिकाणी आम्ही बघायचो टीव्हीवरती की पीपीई किट घालून जो आहे तो माझा बाप त्या ठिकाणी जातो. माझ्या आईला त्या ठिकाणी काळजी वाटायची की पीपीई किट घालून जे आहे, आणि तीन वेळा, एक वेळा नाही, तीन वेळा जे आहे ते कोविड झाल्यानंतर देखील स्वतःचा जीवाची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचवण्यासाठी शिंदे साहेब जे आहे ते त्या ठिकाणी गेले.
आणि दुसरीकडे रोज गरम पाणी प्या, थंडी पाणी प्या. हा, गरम पाणी म्हणजे चेहरा एवढा देवाने दिला, लोकांना वाटायला लागलं रे काय प्रबोधन चाललंय, काय प्रबोधन चाललंय. पण तिकडे लोक मरत होती, डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा करत नव्हते. पण आज सगळ्यात उंच पदावरती बसणाऱ्या माणसांनी स्वतःच्या जीवाची पर्वा त्या ठिकाणी केली आणि त्या ठिकाणी फक्त फेसबुक लाईव्ह करून सकाळ संध्याकाळ गरम पाणी प्या, थंड पाणी प्या, गरम पाणी प्या. अरे हे काम आहे का मुख्यमंत्र्याचं? अरे मुख्यमंत्री म्हणजे या महाराष्ट्राचा आधार. सर्वात अगोदर स्पॉट वरती जाण्याचं काम जे आहे ते आजचे मुख्यमंत्री या ठिकाणी करतायत. ते फेसबुक लाईव्ह वरून कोरडी आश्वासनं कधी देत नाही. इर्शालवाडीला त्यांनी सांगितलं होतं, इर्शालवाडीला तिकडच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं वरती साहेब जाऊ नका. त्यांनी, मला आठवतं तेव्हा उदय सामंतजी होते, दादा भुसे साहेब होते, त्यांनी सांगितलं की मी जात नाही, आपण आता इथून निघू. नंतर तिथे जिल्हा अधिकारी नाही एसपीच्या गाडीमध्ये बसले आणि त्या एसपीला सांगितलं चल मला तिथपर्यंत घेऊन जाऊन, आणि बाकी लोकांना जे आहे ते आपल्या सहकाऱ्यांना आपल्या बरोबर येऊ दिलं नाही. आपली स्वतःची ही जबाबदारी आहे, जे काय होईल ते मला होईल म्हणून स्वतः जे आहे ते त्या ठिकाणी वरती डोंगर चढत गेले. त्या दिवशी त्यांचा उपवास होता, त्या दिवशी उपवास होता आणि मध्ये पोचल्यानंतर जो आहे तो त्या ठिकाणी शिंदे साहेबांना हे कोणाला माहिती नाही, आपला नेता कसा आहे हे आपल्याला देखील कळलं पाहिजे. तेव्हा त्यांना त्या ठिकाणी चक्कर आली, त्यांचं जे आहे ते ग्लुकोज कमी झालं आणि त्या ठिकाणी जे आहे हे त्यांना फळं वगैरे जे बरोबर होती तो माणूसच त्या ठिकाणी आला नाही. त्यांचं ग्लुकोज डाऊन झालं, त्यांना चक्कर आली, तर त्यांनी जे आहे ती ग्लुकोजची बॉटल त्या ठिकाणी होती, त्या ग्लुकोजच्या बॉटलमधून जे आहे ते त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी प्यायले आणि जे आहे नंतर परत थोडा वेळ विश्राम करून त्या इर्शालवाडीच्या डोंगरावरती परत जे आहे ते त्या ठिकाणी गेले. जबाबदारीपासून मागे नाही हटले. तर असं काम जे आहे हे शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलं. लोकांना जपण्याचं काम, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जपण्याचं काम, माणसं जपण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी शिंदे साहेबांनी केलं. आणि आज मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील दिवस रात्र शिंदे साहेब काम करतायत, त्यांचे सहकार्य सगळे काम करतायत. आज वर्षाची दारं जी आहे ही सगळ्यांसाठी खुली आहेत. त्या ठिकाणी कोणाला अपॉइंटमेंट घेऊन त्या ठिकाणी यावं लागत नाही. थेट जो आहे मंत्री असेल, आमदार असेल, खासदार असेल, पदाधिकारी असेल, डायरेक्ट तो डायनिंग टेबल पर्यंत पण येतो. साहेब जेवत असताना त्या ठिकाणी एक आमदार येतो, इथून एक खासदार येतो, इथून मंत्री येतात, बरोबर ना? हे अगोदर काय होतं चित्र? अगोदर असं चित्र होतं की घराच्या बाहेर जे आहे त्या ठिकाणी वेटिंग मध्ये आमदारांना, मंत्र्यांना, खासदारांना जे आहे त्या ठिकाणी तात्काळच बसवत ठेवत होते. मी पण एक दिवशी गेलो होतो, माझ्या शहर प्रमुखाचं जे आहे त्या ठिकाणी मुलीचं लग्न होतं, त्याचं आमंत्रण देण्यासाठी. पाटील साहेब, फाटक साहेब इकडे बसलेले आहेत. माझ्या अगोदर फाटक साहेब त्या ठिकाणी आले होते, त्या ठिकाणी वेटिंग करत होते. मी बोललो किती वेळ झाला? झाला वेळ झाला बोलले, वेटिंग मध्ये आहे मी. मग मी आलो. मी आल्यानंतर त्या ठिकाणी आदर सत्कार कसा होतो? मी आल्यानंतर त्या ठिकाणी पीपी नाही, कोविड किट, कोविड अँटीजन टेस्ट किट, त्याच्याने माझं स्वागत झालं. गोरे मॅडम, मी, रवी फाटक, राजेश मोरे कुठे बसलाय? काय आहे तिथे. आणि आमचं अँटीजन टेस्ट किट केलं, टेस्ट केली, टेस्ट नाकात घालून. आम्हाला वाटलं अगोदर चहा पाणी काहीतरी येईल. पहिलं चहा पाणी नाही, पहिलं किट. कोविड नसेल तरच चहा मिळेल. राजेश मोरे एवढे चिडले, साहेब आपल्याला पत्रिका द्यायची नाही आपल्याला, आपण जाऊया. अरे थांब बोललो, आपले नेते थांब, आपल्याला समजून घ्यायला लागेल, थांब.
टेस्ट केली आमच्या तिघांची, अर्धा तास वेट केलं, नंतर कोविडची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर जे आहे हे बाळराजे त्या ठिकाणी आले आणि आम्हाला त्या ठिकाणी दुरून त्या ठिकाणी भेटले. ही असं आदर सत्कार जो आहे तो वर्षावरती याच्या अगोदर होत होता आणि आज प्रत्येक शिवसैनिकाला जे आहे ते त्या ठिकाणी आदराने वागवलं जातं. त्याला चहा पाणी नाश्ता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी दिल्या जातात. हा फरक आहे आपल्या नेतृत्वामध्ये. म्हणून या नक्कीच सोडवण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी करेल. हा विश्वास जो आहे हा सामान्य शिवसैनिकामध्ये आहे. हा विश्वास जो आहे हे शिवसैनिकाला वाटतं की मी स्वतः जो आहे तो एकनाथ शिंदे आहे, मी स्वतः या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आहे. हा विश्वास जो आहे हा शिंदे साहेबांवरती. म्हणूनच आज इतक्या मोठ्या संख्येमध्ये आपण सगळ्यांनी जे आहे त्यांच्या बरोबरती विश्वास दाखवला. हे नाहीतर आमदार खासदार त्या ठिकाणी जेव्हा गेले गुवाहाटीला, सरकार अस्तित्वात आणि मंत्री सोडून जात आहेत, आमदार सोडून जात आहेत, खासदार सोडून जात आहेत, हे इतिहासामध्ये जगामध्ये पहिल्यांदा झालं. नंतर मग शिव्याशाप देण्याचं काम जे आहे हे त्या ठिकाणी सुरू आहे. पण शिंदे साहेबांनी जे आहे यांना सगळ्यांना जे आहे हे आपल्या कामातून जे आहे ते त्या ठिकाणी उत्तर दिलं. किती खालच्या पातळीवरती जे आहे ज्याची लायकी नाही त्यांनी पण देखील त्या ठिकाणी जे आहे शिव्या देण्याचं काम, गद्दार खोके, जेव्हा त्याचा जन्म झाला नव्हता तेव्हा आपण सगळे जे मंत्री बसले त्या ठिकाणी तेव्हा शिवसेना वाढवण्याचं काम जे आहे ते ह्याच भाजीवाल्यांनी केलं, ह्याच रिक्षावाल्यांनी केलं, ह्याच अशा शिवसैनिकांमुळे, अशा लोकांमुळे जी आहे शिवसेना आज वाढली, घराघरापर्यंत गेली. आज आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे जी आहे शिवसेना, आज त्यांना वाटत होतं की शिवसेना आमच्यामुळे आहे. मग अशी आपण म्हणाले त्या ठिकाणी की गर्दी होते. अगोदर त्यांना वाटत होतं गर्दी होते, माझ्यामुळे गर्दी होते. त्यांना माहिती नव्हतं गर्दी करणारे हात जे आहे ते या ठिकाणी सगळे शिंदे साहेबांबरोबर बसलेत. माझ्या मतदारसंघामध्ये आले होते, डोंबिवलीमध्ये 50 टकली नव्हती. 7 तास माझ्या मतदारसंघामध्ये. पण त्या ठिकाणी जे आहे हे सभा जे आहे त्या गल्ली बोळामध्ये घेतल्या 100, 200, 500 लोकांबरोबर. ही परिस्थिती मी तेव्हा म्हणालो की तुम्हाला आता आठवत असेल की अगोदर ज्या शाननी तुम्ही यायचे, ज्या शाननी लोक तुमची स्वागत करायचे, आज तुमची परिस्थिती जी आहे ही लोकांनी तुम्हाला दाखवून दिलेली आहे. आज शिंदे साहेब दिवस रात्र या ठिकाणी काम करतायत. पण आज शिंदे साहेबांची जबाबदारी आहे का पक्ष वाढवण्यासाठी? आज शिंदे साहेबांमुळे एक वेगळं परसेप्शन जे आहे लोकांमध्ये तयार झालेलं आहे की ग्राउंडेड नेता आहे, आपला नेता आहे, आपल्या मधला आहे. शिंदे साहेब दिवस रात्र काम करतात. आपण म्हणतो की शिंदे साहेब जे आहे ते झोपत नाही. त्यांनी ठरवलंय न सोऊंगा, जसं मोदीजींनी ठरवलं न खाऊंगा न खाने दूंगा, शिंदे साहेबांनी ठरवलंय न सोऊंगा न सोने दूंगा. कधी झोपतात, कधी उठतात, कोणालाच कळत नाही. सगळे परेशान. पण आज जसं शिंदे साहेब काम करतात तसं आपल्या सगळ्यांना काम करायला लागेल. पक्ष संघटना जर वाढवायची असेल तर आपल्याला प्रत्येकाला शिंदे साहेब व्हावं लागेल. याच्या पुढे जे आहे पक्ष घेऊन जायचा असेल आपल्याला तर आपल्याला प्रत्येकाला एकनाथ शिंदे म्हणून जे आहे ते त्या ठिकाणी काम करावंच लागेल. प्रत्येकाला दिवसामधून जे आहे हे काही तास जे आहे ते संघटनेला द्यावं लागेल. संघटना आपल्याला वाढवायची असेल तर प्रामाणिकपणे जिल्हा प्रमुख असतील, पदाधिकारी असतील, तालुका प्रमुख असतील, या सगळ्यांनी आपला वेळ जो आहे तो संघटनेसाठी दिला पाहिजे. खूप आपल्याला आता निधी मिळाला, सगळ्या गोष्टी मिळाल्या. अगोदर आपल्याला कोण विचारत पण नव्हता आणि त्या निधीवरती आपण कधी बोलत पण नव्हतो. पण आज निधी मिळतोय, आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. आपल्या आपल्या गावामध्ये आपण काम करतोय. आपल्याला वाटतंय की आपला मुख्यमंत्री त्या ठिकाणी बसलेला आहे. या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण याच्या पुढे जाऊन आज आपल्याला जर भविष्यामध्ये अजून चांगलं काम आपल्याला करायचं असेल, महायुतीचं सरकार आपल्याला पुन्हा आणायचं असेल तर आपल्याला वेळ जो आहे, संघर्ष जो आहे, मेहनत जी आहे याला आपल्याला पर्याय नाही.
आज मेहनत करून माणूस कुठून कुठे पोहोचू शकतो याचा जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब आहेत. आज सामान्य शिवसैनिक, रिक्षा चालक ते या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. आणि आपल्याच पक्षामध्ये जे आहे हे होऊ शकतं. आज आपल्या पक्षामध्ये जे आहे हे कुठलं पद जे आहे, सर्वोच्च पद जे आहे ते राखीव नाही कोणासाठी. जो मेहनत करेल तो त्या सर्वोच्च पदावरती पोहोचेल. आज जो है राजा का बेटा राजा नहीं होगा, जो मेहनत करेगा वही राजा बनेगा. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.